आम्ही फिरायला गेलो तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जातो, कारण सूर्य नंतर तापत गेल्यानंतर आम्ही ते ऊन सहन नाही करू शकत. तसंच स्वामींची शक्ती एवढी महान आहे की आम्ही त्याच्या समोर नाही उभे राहू शकत. आम्ही अपात्र आहोत, तेवढी आमची क्षमता नाही. एक कथा माझ्या वाचनात मागे आली होती. फार मोठे साधक आणि योगी संन्यासी होते. प्रचंड साधना प्राप्त केलेली आणि प्रचंड दैवी शक्ती प्राप्त झालेली. कुठे एक दिवस खूप मोठा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात कोणीतरी एक लहान बालक त्यांच्या हातामध्ये आणून देतो आशीर्वादासाठी. परंतु ते बालक झटकन या महान तपस्व्याच्या हातून खाली पडतं. बालकाला काही लागत नाही, पण ते निसटतं. का? याच्यावर त्या संन्याशाने जे सांगितलेलं विवेचन आहे ते महत्त्वाचं आहे. ते बालक जे जन्माला आलेलं होतं त्याच्याकडे खूपच निगेटिव्हिटी होती. माणसं वेगवेगळ्या कारणासाठी जन्माला येतात. हे बालक असंच काहीतरी सूडगोळ्याच्या शीर्षेने जन्माला आलेला तो आत्मा होता. आणि हे तपस्वी तर यांच्याकडे तर खूपच पॉझिटिव्ह एनर्जी, आणि म्हणून ते बालक ती एनर्जी सहन करू शकलं नाही. तिथून ते निघून गेलं, पडून गेलं. आमचं असंच होतं. आम्ही स्वामी समर्थ महाराजांची शक्ती खेचून घेऊ शकतच नाही. आम्ही तिथून पळतो, कारण आमची आध्यात्मिक शक्ती कमी आहे. आणि म्हणून नानांच्या मार्फत आपण स्वामींची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो, हे लक्षात घ्यायचंय. नाना माध्यम आहेत. आपल्याला महाराजांची शक्ती केव्हा आणि त्या शक्तीची तीव्रता किती ठेवायची, किती प्रमाणात ती आपल्याला शक्ती पचू शकते, हे नाना जाणतात. आणि त्यानुसार ती शक्ती आपल्याकडे येते. आहे महाराजांची शक्ती, पण ती नानांच्या माध्यमातून आपल्याकडे येते. आणि आपल्याला जेवढी पाहिजे आहे, जेवढी आपल्याला पेलणार आहे, जेवढी आपण झेलू शकणार आहोत, तेवढी शक्ती नाना आपल्याला देतात. आणि म्हणून हे मधलं माध्यम अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून सद्गुरूची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता असते. हे काम सद्गुरू करतो. नाना माध्यम म्हणूनच काम करतायत. नाना नेहमीच सांगत असत की मी कोणाचा गुरु नाही, महाराज सर्व काय ते आहेत, मी एक माध्यम आहे. आणि या माध्यमातून समाज कल्याणाचं काम नानांनी केलं. आणि त्यातून हा स्वामी समर्थ परिवार निर्माण झालेला आहे. स्वामींचं महान रूप नानांनी जे आपल्या समोर ठेवलं आहे ते सतत जाण्याचा प्रयत्न करा. काही स्वामी भक्त असं म्हणतात की माझं हे काम आहे तर महाराज करणारच, अशा भावात बोलू नका. महाराजांपुढे तुम्हाला मागणी करायची असते, विनवणी करायची असते, धावा करायचा असतो. महाराज करणारच
अशा अहंकाराची भाषा नाही भक्ती मार्गात चालत, हे लक्षात घ्या. पण काही वेळेला असं घडतं की भक्ताला आपल्या उपासनेचा अहंकार निर्माण होतो की मी एवढी उपासना केली आहे. पण जोपर्यंत तुम्ही अहंकाराने उपासना करता किंवा उपासनेने तुमचा अहंकार वाढत जातो, तोपर्यंत तुमच्यावर समर्थांची कृपा पूर्णतः होऊ शकत नाही. स्वामी चरित्रात कथा आहे, एक दत्तभक्त होता, संन्यासी गोसावी. दत्त दर्शन व्हावं अशी खूप तळमळ होती आणि खूप प्रकारे साधना केली, हठयोग केले, खूप तपश्चर्या केली. दर्शन होत नाही म्हणून तपश्चर्या परत आणखी वाढवत नेली आणि ती वाढवता नसताना असा अहंकार उत्पन्न झाला की मी आता एवढी तपश्चर्या केली आहे म्हणजे दत्त मला दर्शन देणारच. झालं, आता अहंकार आडवा आला. दत्त दर्शनाची वेळ आली आहे, पण अहंकार वाढला. दत्त दर्शन काही होईना. अखेर हा संन्यासी थकला, निराश झाला आणि मला आता दत्त दर्शन होणार नाही, मी दत्त दर्शन घेण्यास पात्र नाही आणि म्हणून दत्त मला दर्शन देत नाहीये, अशा भूमिकेवर येऊन पोचला. मनात असलेला अहंकार नाहीसा झाला आणि त्या क्षणाला श्री स्वामी समर्थांनी या दत्त भक्ताला दत्ताच्या रूपात दर्शन दिलं. स्वामींची प्रत्येक कथा बोध देणारी आहे, लक्षात घ्या. आता या कथेतून आपण काय बोध घ्यायचा आहे की उपासनेचा अहंकार ठेवून उपासना करायची नाही किंवा उपासना वाढवायची नाही. स्वामी समर्थांना शरण जाऊनच स्वामी समर्थांकडे मागणी करायची. काय मागणी करायची? सदैव तुमची कृपा दृष्टी राहू दे. ज्याप्रमाणे मातेचं आपल्या बालकाकडे लक्ष असतं, बालकाची जी ज्याप्रमाणे पूर्ण काळजी घेते, त्याप्रमाणे तुमचं माझ्याकडे लक्ष राहू दे. तुम्ही माझी काळजी घ्या. मी चुकलो तर मला रागवा, माझे लाड करा, रागवा पण लाड करा, पण मातेसारखी माझी काळजी घ्या, अशी प्रार्थना स्वामी समर्थांच्या चरणाशी करायची. आम्ही म्हणणार मी एवढी उपासना केली पण अजून माझा काय प्रश्न सुटला नाहीये. मग प्रश्न सुटणार कसा? भूमिका चुकतीये. कुठच्या भूमिकेतून तुम्ही महाराजांकडे बघताय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या. भक्ती मार्गात विनम्रतेला खूप महत्त्वाचं आहे. शरणागत व्हा. स्वामी तुमच्या अखेरीस मला तारणारा कोणीही नाही. नामदेवांचं रूप आठवतंय. एवढ्या विठ्ठलाचे लाडके आणि नामदेव विठ्ठलाला म्हणाले की तुम्ही मला तुमच्या जवळ पायरीवर स्थान द्या. त्यावेळेला विठ्ठल म्हणाला की थांब 15 दिवस. पण नामदेवाला धीर निघवत नाहीये, आतुर झालेला आहे विठ्ठलाच्या चरणाशी बसण्यासाठी. गुरुचरण खूप महत्त्वाचे असतात, लक्षात घ्या. 15 दिवस म्हणजे खूपच वेळ झाला असं नामदेवाला वाटायला लागलं आणि म्हणून तो मंदिराच्या पायरीवरच बसून राहिला ठाण मांडून.
की आज ना उद्या हा विठ्ठल माझी विनवणी ऐकेल. आता तिथे हा नामदेव बसलाय तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देतोय, आणि म्हणून येणारे जाणारे देवळात जात आहेत तरी पण त्याला शिव्या देत आहेत की काय त्रास देतोस. बघा कशी गंमत असते. मंदिरात ईश्वराच्या दर्शनाला जाताना माणसांनी कसं जायला पाहिजे, पण आमचं लक्ष आजूबाजूलाच असतं. तसेच हे भक्त काही जात आहेत दर्शनाला लोक आणि नामदेवाला ओरडतायत, कशाला वाटेत बसलाय सो बाजूला. त्यातून नामदेव जातीने शिंपी, मग उच्चवर्णीय लोकांना आणखीनच त्याच्यावर राग. त्यावेळेला जातीभेद खूप होते आणि म्हणून ते आणखीन बाजूबाजूनी जात आहेत. पण नामदेव हे सगळं सहन करत बसला विठ्ठलाच्या चरणाशी. त्यांनी जे विठ्ठलावर प्रेम दाखवलं, विठ्ठल दाथाडतोय आपल्याला, माझा हट्ट पुरवत नाहीये, तरी नामदेव त्या पायरीवर बसून राहिले आणि अपमान सहन करत राहिले. लक्षात घ्या, आज जर नामदेव आणि आपण बघितलं तर आपण कुठे आहोत. पण आमचा जर एवढासा अपमान झाला, कोण काहीतरी बोललं की आम्हाला वाटायला लागतं नको त्या देवळात जायला, ते बोललं मला तसं कोणीतरी, अशी गंमत आहे. तर देवाला, स्वामी समर्थांना विनवणी करायची आहे की कृपा प्रसाद अखंड राहू दे. या देहाच्या समर्पणातून प्रकाश उजळो घराघरातून, अशी भावना तुमच्या हृदयात तुम्ही निर्माण करायची आहे. आणि तशी झाली की कृपेचा वर्षा होतो. उपासना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाणे, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करणे. मातेला बोलवायचं असतं तेव्हा देखील बालकाला टाहो फोडायला लागतो, रडायला लागतो. मग माता जवळ येते. त्या बालकासारखं रडायचं आहे महाराजांच्या कृपेसाठी. धरणी तप्त होते आणि ती तापल्यानंतरच आकाशामध्ये मेघ तयार होतात आणि वर्षाव होतो. आणि म्हणून स्वामी कृपेचा वर्षा होण्यासाठी ही धरणी जशी तप्त झाली तसे सर्व मान अपमान कष्ट सर्व सहन करण्याची मनाची सिद्धता असली पाहिजे. वृक्षाची सर्व पाने गळून गेल्यानंतरच त्याला नवीन पालवी येते. तशी उपासना आहे. तशी उपासना आपल्याकडून घडली पाहिजे. आणि ती झाल्यानंतर स्वामी कृपेचा वर्षाव आपल्यावर होतो. परमपूज्य नानांनी म्हणूनच आपल्याला त्याच पद्धतीची उपासना दिली आहे. आणि त्याच उपासनेचा एक भाग म्हणून आपण या सांघिक प्रार्थनेला जमलेलो आहोत. सांघिक प्रार्थनेमध्ये नानांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये जे नाना म्हणतात, नका अंत पाहू स्वामी नका अंत पाहू, एकदाची धरिले पाय कसे तेच सोडू, स्वामी हीच माझी माय कसे प्रेम तोडू. एकदा आता समर्थांचे पाय धरल्यानंतर मी ते कसे सोडणार. नानाने दाखवलेला दृढ जो निश्चय आहे तोच निश्चय आपल्याला उपासनेमध्ये दाखवायचा आहे. स्वामी समर्थ मला तारून देणारच, हा भाव हृदयातच ठेवून उपासना करायची आहे.
होईल का नाही असे प्रश्न मनामध्ये येऊ देऊच नका. फार मोठी महान उपासना आपल्याला मिळाली आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये करून घ्यायचा आहे. आता आपल्याला गुरुपौर्णिमेचा उत्सव जवळला आहे. स्वामी समर्थ आपले सद्गुरू आहेत. त्यांचा अखंड कृपा प्रसाद मिळत राहावा यासाठी त्या दिवशी त्यांची प्रार्थना करायची आहे. रोज तर करतोच, पण त्या दिवशी विशिष्ट प्रार्थना करायची आहे. तो आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, हे लक्षात घ्या. संपूर्ण दिवस स्वामींच्या उपासनेमध्ये, स्वामींच्या चिंतनामध्ये, स्वामींच्या ध्यानामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुम्हाला किती आनंद प्राप्त होईल. आनंदासाठी तर सर्व आहे. मनुष्याची जी सगळी धडपड चाललेली आहे ती आनंद मिळवण्यासाठीच आहे. पण आम्ही सुखाच्या साधनेमधून आनंद मिळेल याच्यासाठी, सुखाची साधनं प्राप्त करून घेण्यासाठी पैसा मिळवण्याच्या मागे लागतो, पैसा सांभाळण्याच्या मागे लागतो आणि मग उपासनेला वेळ कमी मिळतो. पैसा तर मिळवला पाहिजे, पैसा साठवलाही पाहिजे, सर्व आहे. पण त्याचबरोबर उपासनाही घडली पाहिजे. इतर अनेक गोष्टींबरोबर जीवनात उपासनेला तेवढंच महत्त्व आहे. हे आपल्याला नानांनी याची शिकवण दिलेली आहे आणि आपण म्हणून या उपासना मार्गावरून जात आहोत आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण या उपासनेमध्ये आहात. पण हे सातत्य कायम ठेवायचं आहे, विसरू नका. विस्मरण हा माणसाला मिळाला म्हटला तर शाप आहे, म्हटलं तर वरदान आहे. वरदान असं की दुःखद गोष्टी माणूस विसरू शकतो, पण चांगल्या गोष्टी विसरून चालणार नाहीत, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून उपासना कधी विसरू नका. नित्यनेमानी समर्थांची उपासना, स्वामी समर्थ परिवारामार्फत दिलेली उपासना सातत्याने तुम्ही करत राहा. सद्गुरूने तुमची कर्मशुद्धी होऊन आयुष्यातले असलेले अनेक प्रश्न लिहिल्या सुटतात, हे लक्षात घ्या. मध्यंतरी अशा 2 अनुभव आले, मुद्दाहून सांगते तुम्हाला की कर्मशुद्धीची कशी आवश्यकता असते. माझ्याकडे एक 36 वर्षाची मुलगी आली, लग्न होत नाही म्हणून. पहिल्या वेळेला तिची काकू आई तिला जबरदस्तीने माझ्याकडे घेऊन आली. तिला मी उपासना सांगत होते, ती लिहून घेत होती, परंतु एकंदर तिच्याकडे बघून मला जाणवत होतं की तिला काय या उपासनेमध्ये रस नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, मी माझं काम करते. नंतर 8 दिवसांनी ती आली, एकदम आनंदात आली आणि मला म्हणाली, अहो तुम्ही मागच्या शनिवारी मला उपासना दिली ना, तेव्हा माझं काही लक्ष नव्हतं, पण मला असं वाटतं की नाही मला उपासना करायलाच पाहिजे. तुम्ही मला परत नीट समजावून सांगता का? मी म्हटलं ठीक आहे, एवढी आनंदाने तयार झाली आहे, करायला तर देऊया. आणि तिला सांगितली आणि 2 महिन्यात तिचा विवाह ठरला. त्याच्यानंतर ती मला भेटायला आली, त्यावेळेला तिने जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणाली की हे जे स्थळ आहे हे 5 वर्षापूर्वी आमची सगळी बोलणी झाली होती, पुढे सरकतही होतं की हा विवाह जुळू शकतो, परंतु काय अडचण आली ती माहिती नाही. आणि उपासना केली आणि ती अडचण दूर झाली आणि त्या स्थळाशी तिचा विवाह जुळला. आता यातून काय आपण जाणायचं आहे की त्या मुलीने जर उपासना केली नसती
तर जी अडचण होती ती दूर झाली नसती, जी कर्मशुद्धी व्हायला हवी होती ती झाली नसती, आणि कदाचित या मुलीचा विवाहच झाला नसता. आणखीन एका मुलीच्या संदर्भात पण तशीच कथा आहे. तिचंही लग्न ज्या स्थळाशी होणार होतं ते काही कारणामुळे होऊ शकलं नाही, बोलणी तशीच राहिली. तिचाही विवाह उपासनेनंतर त्या स्थळाशी जमला. आणखीन एक मुलगी तशी माझ्या पाहण्यात आहेत, बऱ्याच वर्ष. ही दोन्ही घटना आत्ताच आहेत, ती जुनी घटना आहे. तिचा विवाह एका मुलाशी ठरत होता, त्यावेळेला तिचं वय काहीतरी 22-23 होतं. परंतु मुलगा उंच, मुलगी खूपच बुटकी, म्हणून नकार देण्यात आला. दोन्हीकडून नकार दिला गेला. 12 वर्षानंतर त्या मुलीचा विवाह परत त्याच मुलाशी झाला. उपासना केली, कर्मशुद्धी झाली आणि म्हणून विवाह झाला. जे जीवनात असलेली संकट जर दूर व्हायला हवी असतील तर आपली कर्मशुद्धी होणं गरजेचं असतं. आणि ही कर्मशुद्धी उपासना करते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे उपासना कुणाकडून मिळाली आणि आशीर्वाद कुणाचे मिळाले ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, लक्षात घ्या. आपल्याला परमपूज्य नानांकडून उपासना मिळालेली आहेत. स्वामींचे आशीर्वाद नाना आपल्यासाठी खेचून आणता आहेत. आणि म्हणून अत्यंत आनंदाने, अत्यंत प्रसन्नतेने उपासना आपल्या जीवनामध्ये आणायची आहे आणि आपलं जीवन आनंदी करायचं आहे. असे सगळे आपले भक्त आनंदित झालेले बघायला नानांना आवडणार आहे आणि स्वामींना पण आवडणार आहेत. स्वामी समर्थांनी अवतार त्याचसाठी घेतला आहे की सुखी व्हावे सारे जन. महाराजांचं कार्य महाराजांनी नानांना पण करायला लावलं. नानांनी केलं ते महान कार्य नानींनी जाणलं. त्यांनीही तेच कार्य पुढे ठेवलं. त्यानंतर आपल्या घराण्याचं हे एक व्रत आहे, स्वामी भक्तीचा प्रसार करण्याचं. हे व्रत जाणून मीही ती खटपट लटपट करते आहे, म्हणून तुमच्यासमोर प्रवचन केलं. अंतराध्यास एकच आहे, उपासना करा आणि सुखी व्हा. सर्व सुखी झाले तरच मी महाराजांना आनंद देऊ शकणार आहे, नानांना आनंद देऊ शकणार आहे, नानींना आनंद देऊ शकणार आहे. आणि या सर्वांना आनंदित करणं हेच माझं जीवित कार्य आहे. आणि या कार्यासाठीच मी तुमच्या समोर आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण आनंदी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहात आणि आपल्याबरोबर इतरांनाही सुखी करण्याचं कार्य करणार आहात. सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.